नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुढं जी काही राहिलेली पिकं आहेत त्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यावर पडणाऱ्या किडी आणि रोग, त्याची लक्षणे, त्याच पद्धतीने कारणे आणि त्यावरती करावयाच्या उपाययोजना किंवा होणारं नुकसान पाहूया. आज आपण तिसरं जे फळपिकं आहे, पाठीमागील तासाला आपण मला वाटतं केळी आणि आंबा ही दोन पिकं पाहिलेली आहेत. आजच्या तासाला आपण द्राक्षे हे पीक घेणार आहोत सुरुवातीला. तर आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये द्राक्षाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. या द्राक्षावरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. म्हणून आपणाला या किडी आणि रोगाचं नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. पहिली कीड आहे द्राक्षावरील ती पिठ्या ढेकूण. तर पिठ्या ढेकूण ही कीड रस शोषणारी कीड आहे. या पिठ्या ढेकूण या किडीच्या शरीरावरती पांढरट आवरण असतं. त्या आवरणाच्या आत राहून वेलीच्या पानावरील कोवळ्या ज्या काही डिऱ्या आहेत त्याच्यामधील रस शोषून घेते आणि निश्चितच रस शोषल्यामुळं झाडं निस्तेज होतात, पानं निस्तेज होतात आणि निश्चितच झाडाच्या वाढीवर, फळधारणा यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. या रस शोषणाऱ्या किडीमुळं निश्चितच नुकसान तर संभवतच, त्याच्या जोडीला काळ्या बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. रस शोषल्यामुळं आपल्या शरीरातून चिकट बाहेर फेकते, ज्या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे मावा कीड, आणि त्या द्रवावरती काळ्या बुरशीची वाढ होते आणि बुरशीजन्य रोग किंवा कोळशी या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. म्हणून या किडीचं नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी ब्युप्रोफेक्झिन 25 EC 250 मिली घ्यायचं आहे. 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचे आपण ते द्रावण द्राक्षवेलीवरती फवारून या किडीचं नियंत्रण करू शकतो. किंवा खरड छाटणी झाल्यानंतर आपण 2 वेळा जर या कीटकनाशकाची फवारणी केली तरीसुद्धा आपल्याला या पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव आपल्या द्राक्षवेलीवरती जो होणार आहे तोही आपल्याला कमी करता येतो. त्याच पद्धतीने जैविक उपाययोजनेचा जर आपण विचार केला तर फर्टिसिलियम लेकॅनी ही जैविक बुरशी 5 ग्रॅम घ्यायची आहे आणि 5 ग्रॅम घ्यायची आहे आणि 5 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण वेलीवरती फवारणी करून या किडीचं नियंत्रण करू शकतो. त्याच पद्धतीने दर 21 दिवसाच्या अंतरानं आपण क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझेरी हे जे जैविक घटक आहेत किंवा हे जे आपले मित्र भुंगेरे आहेत ते प्रति हेक्टरी आपण 1,500 आळ्या जर सोडल्या तरीसुद्धा आपणाला या रस शोषणाऱ्या या किडीचं नियंत्रण म्हणजे पिठ्या ढेकणाचं नियंत्रण करता येतं. मुलांना ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी जैविक उपाय कुठला, तर क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझेरी हे भुंगेरे किंवा ही जैविक कीड प्रति हेक्टरी 1,500 एवढ्या प्रमाणात आपणाला सोडायची आहे. त्यानंतर दुसरी कीड आहे द्राक्षावरील उडद्या भुंगेरे व फुलकिडे. तर मित्रांनो, या किडीला नाव का दिलेलं आहे उडद्या भुंगेरे, तर उडीद आपल्याला माहिती आहे उडीद पीक, या उडदाचे जसे दाणे काळे असतात त्या पद्धतीनं ही कीड काळ्या रंगाची असते, उडदाप्रमाणे दिसते, म्हणून तिला उडद्या भुंगेरे असं म्हटलेलं आहे. तर ही कीड सुद्धा निश्चितच वेलीचे जे कोवळे शेंडे आहेत किंवा पानं आहेत ती पोखरून खाते. त्याच्यामुळे निश्चितच वाढीवर, उत्पादनावर परिणाम झालेला दिसून येतो. आणि त्याच्या जोडीला फुलकिडे ही किडी आपण अभ्यासतोय. तर फुलकिडीविषयी आपण अगोदर माहिती घेतलेलीच आहे. ही फुलकीड रस शोषून घेणारी कीड आहे. पानातील कोवळे जे शेंडे आहेत त्याच्यातून रस शोषून घेते, त्याच्यामुळं पाने तसंच कोवळे शेंडे निस्तेज होतात. फुलोरा जर लागलेला असेल तर फुलोऱ्याची गळ होते आणि निश्चितच झाडाच्या वाढीवर, गर्भग्रहण प्रक्रियेवरती आणि उत्पादनावरती अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. तर मित्रांनो, ह्या ज्या दोन्ही किडी आहेत उडद्या भुंगेरे आणि फुलकिडे, या दोन्ही किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये द्राक्षवेलीची एप्रिल छाटणी केल्यानंतर इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 220 ग्रॅम घ्यायचं आहे आणि ते 1,000 लिटर पाण्यामध्ये मिसळून द्राक्षवेलीवरती आपण फवारायचं आहे. किंवा इमिडाक्लोप्रिड हे
रासायनिक कीटकनाशक 17.8 SL 300 मिली घ्यायचं आहे आणि हेही 1000 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण द्राक्ष वेलीवरती प्रति हेक्टरी फवारणी करून या दोन्ही किडीचं नियंत्रण करू शकतो. किंवा लॅम्बा डासायहॅलिथ्रिन हेही कीटकनाशक आपण 4.90% 250 मिली घ्यायचं आहे आणि ते 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण प्रति हेक्टरी फवारणी करू शकतो. किंवा स्पिनोसॅड हेही कीटकनाशक आहे 48 SG, तेही 250 ग्रॅम घ्यायचं आहे आणि 1000 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण फवारणी करून या दोन्ही किडीचं नियंत्रण करू शकतो. मित्रांनो, ही जी कीटकनाशकं आहेत तर त्याची आपण साधारणतः 2 फवारण्या 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं जर केल्या तर निश्चितच प्रभावीपणे आपणाला या दोन्ही किडीचं नियंत्रण करता येतं. त्याच पद्धतीने द्राक्ष वेलीवरची जी साल आहे, मोकळी झालेली साल, ती जर आपण खरवडून काढली तरी सुद्धा आपणाला या दोन्ही किडीचा प्रादुर्भाव आपणाला वेलीवर जो होत आहे तो कमी करता येतो. त्याच पद्धतीने सायनिट्रिलिपोल 10.26 OD 7 मिली घ्यायचं आहे, ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण द्राक्ष वेलीवरती फवारणी करू शकतो. किंवा फिप्रोनिल हे 80 WG 62.5 ग्रॅम घ्यायचं आहे, 1000 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण द्राक्ष वेलीवरती प्रति हेक्टरी फवारणी करू शकतो. जशा उपाययोजना करून द्राक्षावरील उडद्या, भुंगेरे आणि फुलकिडीचं नियंत्रण आपण करू शकतो. मित्रांनो, पुढची कीड आहे द्राक्षावरील, ती म्हणजे कोळी. तर आपण पाठीमाग अभ्यासलेलंच आहे, कोळी ही कीड सुद्धा रस शोषणारीच कीड आहे. द्राक्ष वेलीचे जे शेंडे आहेत त्याच्यातून रस शोषून घेते आणि निश्चितच रस शोषल्यामुळं पानं, कोळे, शेंडे हे निस्तेज होतात आणि झाडाच्या वाढीवर, उत्पादनावर विपरीत परिणाम झालेलाही दिसून येतो. म्हणून या किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपण काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी कोळीनाशक जे आहे ॲबामेक्टिन हे 1.9 EC 375 मिली घ्यायचं आहे आणि ते 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति हेक्टरी आपण द्राक्ष वेलीवरती फवारणी करू शकतो. किंवा फेनप्रोप्रॅथिन हेही कीटकनाशक आपण 10 EC 600 मिली घ्यायचं आहे आणि तेही 600 लिटर पाण्यामध्ये मिसळून जे प्रति लिटर 1 मिली एवढ्या प्रमाणात हे द्रावण तयार करून त्याची आपण द्राक्ष वेलीवरती फवारणी करू शकतो. मित्रांनो, ह्या झाल्या द्राक्षावर पडणाऱ्या किडी. त्यानंतर आपण रोगांचा अभ्यास करणार आहोत. तर द्राक्ष वेलीवर पडणारा पहिला रोग आहे तो म्हणजे केवडा रोग. तर हा बुरशीजन्य रोग आहे. प्लाझ्मोफोरा फिटिकोला या बुरशीमुळे या केवडा रोगाचा प्रादुर्भाव द्राक्ष वेलीवरती झालेला दिसून येतो. निश्चितच कोळी जी पानं आहेत किंवा ज्या फांद्या आहेत त्यावरती या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने झालेला दिसून येतो. निश्चितच पानं ही पिवळी पडतात, वाळून जातात आणि त्याच्यामुळे पानं गळाल्यामुळं, पानं पिवळी पडल्यामुळं अन्ननिर्मिती, झाडाची वाढ, एकूणच उत्पादन अशा विभिन्न बाबीवरती वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. पानावर आपल्याला फिकट हिरव्या रंगाचे, पिवळसर रंगाचे ठिपके पडलेले दिसून येतात. पारदर्शक डाग सुद्धा दिसून येतात. त्याच्यामुळे त्या डागाच्या ठिकाणी असणाऱ्या पेशी मरतात. फुलोरा, लहान फळं जी आहेत तर त्यांची जर लागण झालेली असेल तर निश्चित त्यांची पुढं गळसुद्धा झालेली दिसून येते. त्यानंतर मित्रांनो, करपा रोग आहे. तर आपणाला माहितीच आहे, पानावरती सुरुवातीला ठिपके पडतात काळसर, पिवळसर रंगाचे आणि नंतर संपूर्ण पानं करपली जातात आणि हे ठिपके एकमेकांमध्ये मिसळतात. निश्चितच पानाची गुणवत्ता किंवा पानं करपली जातात. त्याच्यामुळे अन्न निर्मिती, झाडाची वाढ आणि उत्पादन यावरती परिणाम होतोच. म्हणून या करपा रोगाचे आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. तर हा करपा रोग जो आहे त्याच्यासाठी दमट हवामान योग्य असतं. इलशिन्याई एम्पिलिना या बुरशीमुळे या करपा रोगाचा प्रादुर्भाव द्राक्ष वेलीवरती झालेला दिसून येतो. पानाचे मध्यभाग हे भुरकट राखाडी रंगाचे होतात, पानं सुकतात, वेडीवाकडी होतात. या करपा आणि केवडा रोग हे जे आपण पाहिलेले आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपण
उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्या उपाययोजना एकत्रितच दिलेल्या आहेत. पहिला उपाय आहे तो म्हणजे बागेमध्ये स्वच्छता ठेवावी. तसंच केवडाग्रस्त जी पानं आहेत, शेंडे आहेत किंवा करपाग्रस्त पानं असतील तर याचा आपण वेळीच बागेतून काढून त्यांचा नायनाट करणं गरजेचं आहे. एकतर खोल खड्डा पुरून त्याचा नायनाट करा किंवा जाळून त्याचा आपण नायनाट करू शकतो, जेणेकरून हा रोग अधिक फैलावणार नाही. त्याच पद्धतीने पावसाळ्यापूर्वी वेलीवर रोगट भाग काढून ते आपण जाळून टाकायचे आहेत. तसंच एप्रिल छाटणीनंतर नवीन फुटीवर 50-50 एवढ्या प्रमाणात बोर्डो मिश्रण तयार करून त्याची फवारणी आपण करू शकतो, जेणेकरून या रोगाचं नियंत्रण होईल. तसंच पावसाळ्यात बोर्डो मिश्रणाच्या 2 किंवा 3 फवारण्या अधिक देणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने ऑक्टोबर छाटणीनंतर आपण 50 एवढ्या प्रमाणात बोर्डो मिश्रणाचं द्रावण तयार करून त्याची आपण फवारणी करू शकतो. पुन्हा 2 आठवड्यांनी 50 एवढ्या प्रमाणात बोर्डो मिश्रणाचं द्रावण तयार करून त्याची आपण फवारणी करायची आहे. त्याच पद्धतीने नवीन जी फूट येते साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर लांबीची फूट आल्यानंतर आपण 50 एवढ्या प्रमाणात बोर्डो मिश्रण तयार करून त्याची फवारणी आपण द्राक्ष वेलीवरती करू शकतो. नंतरच्या काळात कर्करोगाच्या नियंत्रणासाठी आपण क्रेगझेझिम मेथिल 443% SC 12 मिली घ्यायचं आहे. 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची आपण द्राक्षवेलीवरती फवारणी करू शकतो. किंवा तांबरयुक्त बुरशीनाशक कॉपर ऑक्झिक्लोराईड आहे, त्याचंही 25% तीव्रतेचं द्रावण तयार करून तेही आपण द्राक्षवेलीवरती फवारणी करून या दोन्ही रोगाचं आपल्याला नियंत्रण करता येतं. किंवा एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे. किंवा क्लोरोथॅलोनिल हे रासायनिक बुरशीनाशक 75% 10 मिली घ्यायचं आहे आणि निश्चितच ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण करू शकतो. किंवा कार्बेंडेंझिम हे बुरशीनाशक घ्या रासायनिक, ते आपण 50% व केवडा रोगासाठी मॅन्कोझेब 75% पाण्यात मिसळणारे हेही आपण 34.5 SC 4 मिली एवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण फवारणी करू शकतो. किंवा मेटेराम 70% WG 14 ग्रॅम घ्यायचं आहे, ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण फवारणी करू शकतो. किंवा मेटेलेक्झिल MZ 72चं 0.2% तीव्रतेचं द्रावण तयार करून त्याची फवारणी द्राक्ष वेलीवरती करून आपण ह्या रोगाचं नियंत्रण म्हणूया किंवा हा रोग होऊ नये म्हणून एक प्रतिबंधात्मक उपाय हा करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, भुरी रोग आहे. तर हा बुरशीजन्य रोग आहे. ऑन्सिन्युला निकेटर या बुरशीमुळे या भुरी रोगाचा प्रादुर्भाव द्राक्षावरती झालेला दिसून येतो. निश्चितच लक्षणाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर पानावरती पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसून येते. निश्चितच ही बुरशी जर खूप वाढली तर पानं तसं वेलीचे शेंडे प्रादुर्भावग्रस्त होतात, शेंडे जळतात आणि निश्चितच पानावरती बुरशी वाढल्यामुळे अन्ननिर्मितीची प्रक्रिया, झाडाची वाढ आणि उत्पादन यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून आपल्याला या भुरी रोगाचं नियंत्रण करण्याची गरज आहे. निश्चितच त्याच्यासाठी गंधक भुकटी शिफारस केलेली आहे. गंधक भुकटी 300 मेष तीव्रतेची गंधक भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो त्याची धुरळणी आपण करून या भुरी रोगाचं नियंत्रण करू शकतो. किंवा हा भुरी रोग होऊ नये म्हणूनची एक प्रतिबंधात्मक उपाययोजना ती ठरू शकते. किंवा ॲझोबस्ट्रोबिन 23% किंवा मायोकोब्युटीन 10%, WP 0.04% किंवा प्रोपिनेब 0.3% म्हणजे साधारणतः 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण हे द्रावण तयार करून ते द्राक्षवेलीवरती फवारणी करू शकतो. तसंच फॅसाटिल अल 80 WP हेही 20 ग्रॅम घेऊन तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण द्राक्षवेलीवरती फवारणी करू शकतो. किंवा पॅनकोनाझोल हेही बुरशीनाशक
5 मिली घेऊन ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करू शकतो. किंवा ट्रायडिमेफॉन आहे किंवा हेक्झाकोनाझोल हेही 5% SC 15 मिली घ्यायचं आहे आणि 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण निश्चितच द्राक्ष वेलीवरती करू शकतो. साधारणतः या बुरशीनाशकाच्या आपण 4 फवारण्या करण्याची आवश्यकता आहे. ऑक्टोबर छाटणीनंतर साधारणतः 15 दिवसाच्या अंतराने या फवारण्या केल्या पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो पुढचं पीक आहे द्राक्षानंतरचं, ते म्हणजे काजू. तर आपणाला माहितीच आहे काजू हे पीक मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन मिळवून देणारं एक पीक आहे. या काजूवरती सुद्धा जे काही विविध किडी आणि रोग पडतात त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर पहिली कीड आहे मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं टी मॉस्किटो ही कीड कुठल्या पिकावर पडणारी प्रमुख कीड आहे. तर त्या ठिकाणी काजू हे उत्तर अपेक्षित आहे. किंवा काजू ह्या पिकावर पडणारी कुठली कीड महत्वाची आहे, तर टी मॉस्किटो असं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. पाहूया पहिली कीड टी मॉस्किटो. तर ही जी कीड आहे ती पानाची जी झाडाची जी नवीन पानं आहेत किंवा कोळी जी फुटं आहेत ते कुरतडून खाते आणि निश्चितच त्याच्यामुळे झाडाचं नुकसान होतं किंवा फुटवे जे आहेत, अन्ननिर्मिती आणि उत्पादन यावरती घट झालेली दिसून येते. निश्चितच कोवळ्या ज्या फांद्या आहेत, मोहर आहे किंवा लहान फळे यावर सुद्धा पुढील कालावधीमध्ये ही कीड नुकसानकारक ठरू शकते. तसंच जो खाल्लेला भाग आहे तर तो खोलगट बनतो, त्या ठिकाणी काळा पडतो आणि निश्चितच नुकसान संभवतं. तर या किडीचा आपणाला जो प्रादुर्भाव झालेला आहे तो कमी करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी ऑक्टोबर महिन्यात जी नवीन पालवी येते काजू झाडाला, तर त्या नवीन पालवीवरती आपण रासायनिक उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी प्रोफेनोफॉस 10 मिली घ्यायचा आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण करू शकतो. त्याच पद्धतीने ज्या फुटण्याची वेळ असते त्यावेळेस आपण कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या करून या किडीचं नियंत्रण आपण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो काजूवरील दुसरी कीड आहे ती म्हणजे खोडकिडा, त्यालाच रोठा असं म्हटलेलं आहे. ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल रोठा किंवा खोडकिडा. तर ही जी खोडकिडा कीड आहे ती साल पोखरते आणि खोडामध्ये प्रवेश करते. त्या खोडातील जो गर आहे तो खाल्ला जातो आणि निश्चितच खोड पोखरल्यामुळं झाडं मरतात किंवा वाळून जातात. म्हणून या किडीचं नियंत्रणही करणं गरजेचं आहे. आणि झाडं वाढल्यामुळं निश्चितच प्रति हेक्टरी झाडांची संख्या कमी होते, उत्पादनामध्ये सुद्धा घट झालेली दिसून येते. आणि निश्चितच या पोखरलेल्या भागातून आपल्याला डिंक बाहेर पडलेला दिसून येतो. निश्चितच झाडं वाळतात, प्रति हेक्टरी झाडांची संख्या कमी, उत्पादन घटतं. तर या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आपण निश्चितच त्या खोडकिडीनं जे खोडाला छिद्र पाडलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पेट्रोलमध्ये बुडवलेला बोळा जर त्याच्यामध्ये बसवला आणि नंतर चिखलानं ती छिद्र बंद केली असता या किडीचा आतल्यात गुदमरून मृत्यू होऊ शकतो. किंवा ADCT मिश्रण किंवा पेट्रोल यामध्येही कापसाचे बोळे बुडवून ते त्या छिद्रामध्ये टाकून ही छिद्र कापसानं आपण बंद करू शकतो. निश्चितच अशी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर मित्रांनो काजूवरील तिसरी कीड आहे पाने खाणारी अळी. म्हणजे नावाप्रमाणेच ही कीड काय करते तर आधाशाप्रमाणे काजूची पानं खाऊन फस्त करते. फक्त शिरा शिल्लक ठेवल्या जातात. पानं खाल्ल्यामुळं निश्चितच अन्ननिर्मिती, झाडाची वाढ, फ्लोरा, उत्पादन यामध्ये घट येते. म्हणून या पाने खाणाऱ्या अळीचं आपण नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. तर त्याच्यासाठी आपण 5% निंबोळी अर्क अशा वनस्पतीजन्य घटकाची फवारणी करू शकतो. किंवा एझाडिनियाक्टिन हे 1000 ppm तीव्रतेचं 30 मिली एवढं घ्यायचं आहे आणि 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण द्राक्ष वेलीवरती फवारणी करू शकतो, जेणेकरून या पाने खाणाऱ्या अळीचं नियंत्रण आपल्याला करता येईल. त्यानंतर मित्रांनो काजूवरील आपण रोगाचा विचार या ठिकाणी करूया. तर पहिला रोग आहे फांद्यांची मर. तर मित्रांनो हा बुरशीजन्यच रोग आहे. ग्लेइस्पोरियम एमफेलेफेगम या बुरशीमुळे या फांद्याची मर रोगाचा प्रादुर्भाव काजू झाडावरती झालेला दिसून येतो.
निश्चितच काय होतं या ठिकाणी, तर फांद्यावरती या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं फांद्या मरतात किंवा वाळतात किंवा शेंडे मरतात अगोदर, नंतर त्या शेंड्याकडून फांदीच्या बुडाकडं त्या फांद्या वाळत वाळत येतात आणि निश्चितच फांद्या वाळल्यामुळं पुन्हा संपूर्ण झाड सुद्धा त्या ठिकाणी वाळू शकतं. फांद्या वाढल्यामुळं निश्चित फुलोरा उत्पादन यामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणून फांद्याची मर या रोगाचं नियंत्रण आपण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी अशा ज्या काही वाळलेल्या फांद्या आहेत किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या ज्या फांद्या आहेत त्या धारदार सिकेटरच्या साह्यानं आपण कट करायच्या आहेत किंवा कापायच्या आहेत. काप घेताना मात्र तिरका काप घ्यायचा आहे आणि कापलेल्या ठिकाणी आपण 1% तीव्रतेची बोर्डो पेस्ट लावायची आहे, जेणेकरून ते फांदीला बुरशीजन्य रोगाचा पुढं प्रादुर्भाव होणार नाही किंवा ती फांदी जी आहे ती वाळत वाळत खाली येणार नाही. त्याच पद्धतीने 1% बोर्डो मिश्रण याची फवारणी आपण या काजूच्या झाडावरती केली असता त्याचं आपण या फांदीमर रोगाचं नियंत्रण करू शकतो. ही फवारणी करताना आपण मे, जून आणि ऑक्टोबर अशा 3 वेळा करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, काजूवरील पुढचा रोग आहे दुसरा, तो म्हणजे करपा. तर निश्चितच या ठिकाणी काय होतं, तर पानं करपतात. पानावरती सुरुवातीला काळसर पिंगट रंगाचे ठिपके पडलेले दिसून येतात. हे ठिपके नंतर वाढतात किंवा पसरतात, एकमेकांमध्ये मिसळतात आणि संपूर्ण पानं करपली जातात. अशी पानं नंतर गळून जातात. निश्चितच पानावरती प्रादुर्भाव झाल्यामुळं झाडाची अन्ननिर्मितीची प्रक्रिया, त्याच पद्धतीने पुढं उत्पादनाच्या ज्या सर्व क्रिया आहेत तर त्याच्यावरती सुद्धा वाईट परिणाम होतो. म्हणून या करपा रोगाचं नियंत्रण आपण करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपण 1% बोर्डो मिश्रण तयार करून त्याची काजू बागेवरती किंवा झाडावरती फवारणी करू शकतो. किंवा मॅन्कोजेब हेही बुरशीनाशक घेऊन त्याची आपण जर काजू झाडावरती फवारणी केली तरी आपणाला या रोगाचं नियंत्रण करता येतं किंवा हा रोग होऊ नये म्हणून ती उपाययोजना श्रेष्ठ ठरू शकते. मित्रांनो, पुढचं पीक आहे फळपीक, ते म्हणजे चिक्कू. आपणाला माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर चिक्कूची लागवड केली जाते. ठाणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त चिक्कूची लागवड केली जाते किंवा आपण पाहतोच आपल्या शेताच्या बांधावर सुद्धा किंवा घराच्या समोर सुद्धा आपण या चिक्कूची लागवड करू शकतो. या चिक्कूवर पडणारे ज्या काही प्रमुख किडी आहेत आणि काही जे रोग आहेत त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर पहिली कीड आहे चिक्कूवरील पाने आणि कळ्या खाणारी अळी. निश्चितच ही अळी काय करते, तर चिक्कूची जी कोवळी पानं आहेत ती खाऊन फस्त करते, फक्त शिरा शिल्लक ठेवते आणि कोवळे जे शेंडे आहेत ते सुद्धा खाल्ले जातात. त्या शेंड्याला छिद्र पाडून त्या शेंड्यामध्ये ती अळी प्रवेश करते. तसंच कळ्या सुद्धा खाते. आपल्याला माहिती आहे चिक्कूच्या झाडाखाली जर आपण निरीक्षण केलं तर अशा कळ्या पडलेल्या दिसून येतात. निश्चितच त्या कळ्या पोखरलेल्या असतात, खाल्लेल्या असतात आणि कळ्यावरती प्रादुर्भाव केल्यामुळं निश्चित उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणून या पाने आणि कळ्या खाणाऱ्या अळीचं आपण नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपण अशी जी काही पानं आहेत या किडीनं पोखरलेली म्हणूया किंवा जाळी केलेली पानं, त्या पानाचा जो गुच्छ आपल्याला दिसतो तर तो आपण काढून टाकणं किंवा तो काढल्यानंतर जाळून टाकणं आवश्यक आहे, जेणेकरून त्या गुंडाळलेल्या पानाभोवती किंवा त्या चिकटलेल्या पानामध्ये या अळीच्या अवस्था असतात किंवा अंडी असतात आणि निश्चितच ही कीड आपल्याला आटोक्यात आणता येते. त्याच पद्धतीने या चिक्कू बागेवरती आपण 5% निंबोळी अर्काची फवारणी करूनही या पाने आणि कळे पोखरणाऱ्या अळीचं नियंत्रण आपण करू शकतो. किंवा रासायनिक घटकाचा जर विचार केला तर क्लोरोपायरीफॉस हे रासायनिक कीटकनाशक 20 मिली घ्यायचं आहे आणि 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण चिक्कू बागेवरती फवारणी करून या दोन्ही किडीचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, दुसरी कीड आहे चिक्कूवरील, ती म्हणजे खोडकिडा. तर ही कीड काय करते, तर पानं जी आहेत त्या पानावरती उपजीविका करते प्राथमिक अवस्थेमध्ये आणि फांद्याचा जो शेंडा आहे तो शेंडा पोखरते आणि त्या पोखरलेल्या भागातून ती अळी खाली खाली फांदीकडं जाते आणि खोडामध्ये प्रवेश करते. निश्चितच शेंडे मरतात. खोडातील आतील गाभा या किडीनं
खाल्ला जातो आणि त्याच्यामुळं निश्चितच खोडं मरतात, शेंडाही मरतो, झाडाची वाढ खुंटते आणि बऱ्याच वेळा झाडं वाळून गेलेली सुद्धा दिसून येतात. म्हणून या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी आपण उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपण वर काजूमध्ये जी उपाययोजना पाहिली खोडकिडीसाठी, ती उपाययोजना करणं गरजेचं आहे. रासायनिक कीटकनाशक घ्या किंवा पेट्रोल घ्या, त्याच्यामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो कापसाचा बोळा या खोडकिड्यानं पाडलेल्या छिद्रामध्ये टाकून नंतर ते चिखलानं बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून आतल्या आत या किडीचा नायनाट होऊ शकतो. त्याच पद्धतीने या किडग्रस्त ज्या फांद्या आहेत ते आपण काढून टाकू शकतो. तर कापसाचा बोळा बुडवण्यासाठी जे द्रावण आपण तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण डायक्लोरोफॉस हे रासायनिक कीटकनाशक वापरू शकतो. किंवा कापसाचा बोळा जर शक्य नसेल तर ड्रिपरच्या साहाय्यानं किंवा पिचकारीच्या साहाय्यानं सुद्धा आपण या किडीनं पोखरलेल्या भागामध्ये हे रासायनिक कीटकनाशक टाकून या किडीचा नायनाट करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, पुढची कीड आहे चिक्कूवरील रोग आहे. पहिला रोग आहे कोळशी. तर मित्रांनो, कोळशी रोग म्हणजे काय? तर या ठिकाणी फळं जी आहेत तसंच पानं जी आहेत ती काळ्या रंगाची होतात, काळ्या बुरशीची वाढ होते त्याच्यावरती, म्हणून त्याला कोळशी रोग असं म्हटलेलं आहे. निश्चितच मावा किडीमुळे किंवा रस शोषणाऱ्या किडीमुळं या कोळशी रोगाचा प्रादुर्भाव चिक्कूवरती झालेला दिसून येतो. मावा असेल, तुडतुडे असतील किंवा फुलकिडे असतील, या किडी रस शोषतात, आपल्या शरीरावर हे चिकट द्रव बाहेर फेकतात. त्या चिकट द्रवावरती काळी बुरशी वाढते आणि निश्चितच पानं, फळं किंवा जो कळ्या आहेत त्या काळ्या पडतात. त्यालाच कोळशी रोग असं म्हटलेलं आहे. निश्चितच या रोगामुळं चिक्कूमध्ये उत्पादन आणि तसंच चिक्कूची जी क्वालिटी आहे किंवा गुणवत्ता आहे फळाची ती सुद्धा आपल्याला ढासळलेली दिसून येते. म्हणून या कोळशी रोगाच्या नियंत्रणासाठी आपण उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी मावा या किडीचा आपण बंदोबस्त करणं गरजेचं आहे. कारण मावा ही कीड रस शोषते आणि त्याच्यामुळे हा रोग होतो. म्हणून मावा किडीचं नियंत्रण करून या कोळशी रोग आपल्याला आटोक्यात आणता येतो. त्याच पद्धतीने दुसरा रोग आहे चिक्कूवरील मित्रांनो, तो म्हणजे मूळकुजव्या रोग. तर हा बुरशीजन्यच रोग आहे. जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशीपासून या रोगाचा प्रादुर्भाव चिक्कूच्या मुळ्याला होतो. नंतर मुळ्या ज्या आहेत त्या मरतात आणि निश्चितच मुळ्या कुजतात आणि कालावधीनंतर झाडसुद्धा वाळलेलं दिसून येतं. म्हणून आपणाला या मूळकुजव्या रोगाचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण पहिला उपाय करायचा आहे. निश्चितच हा रोग का होतो? तर पहिलं कारण म्हणजे जमीन जर पाणथळ असेल किंवा पाणी जर जमिनीमध्ये साठत असेल तर या बुरशीचा किंवा या रोगाचा प्रादुर्भाव झाडाला झालेला दिसून येतो किंवा मुळ्यावरती होतो. म्हणून पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपण चिक्कू लागवडीसाठी निवडणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने हे जर शक्य नसेल तर अशा जमिनीमध्ये जर आपण लागवड केली असेल तर त्या प्लॉटच्या किंवा जमिनीच्या चोह बाजूंनी आपण चर खोदायचे आहेत, जेणेकरून त्याच्यातून त्या जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन जाईल. त्याच पद्धतीने या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपणाला 10 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम मोरचूत घ्यायचं आहे आणि हे द्रावण प्रत्येक चिक्कूच्या अळ्याभोवती किंवा खोडाभोवती 1 लिटर एवढ्या प्रमाणात मिसळून द्यायचं आहे, जेणेकरून या मूळकुजव्या किंवा बुरशीजन्य या रोगाचा प्रादुर्भाव आपणाला निश्चितच झाडावरती झालेला दिसून येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, शेवटचा रोग आहे चिक्कूवरील, तो म्हणजे फळ कुजणे किंवा पानावरील ठिपके. तर मित्रांनो, हे सुद्धा बुरशीजन्य रोग आहेत. ह्याची फळं सुद्धा आपण पाहिलेली असतील. फळ कुजणं म्हणजे काय? तर चिक्कूवरील जी फळं आहेत ती झाडावरच काळी पडतात आणि अशी फळं नंतर गळून जातात. अशी फळं जर आपण पोखरून किंवा फोडून पाहिली तर त्याच्यामध्ये अळ्या झालेल्या दिसून येतात. तसंच पानावर सुद्धा आपल्याला ठिपके पडलेले दिसून येतात. निश्चितच या दोन्ही रोगाच्या नियंत्रणासाठी आपणाला अशा ज्या फांद्या आहेत रोगग्रस्त, त्या फांद्या काढून टाकणं किंवा कापून टाकणं गरजेचं आहे. तसंच कापलेल्या भागावरती आपण बोर्डो पेस्ट लावायची आहे, जेणेकरून ती फांदी खाली आणखीन वाळत येणार नाही. त्याच पद्धतीने या दोन्ही रोगाच्या नियंत्रणासाठी आपण 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी चिक्कू बागेवरती करायची आहे, जेणेकरून पानावरील ठिपके आणि
फळे काळी पडणं या दोन्ही रोगाचा आपल्याला निश्चितच प्रादुर्भाव चिकू झाडावरती होणार नाही. तर अशा उपाययोजना आपण करायच्या आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेला भाग जो आहे तो पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.